लेडी सिंघम म्हणून परिचित असलेल्या पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सोलापूर महापालिकेचा कारभार हा लोकाभिमुख करतानाच शहर विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊन आपल्या कामाचा विशेष ठसा उमटवला। सोलापूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक पी शिवशंकर यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी संचालक वस्त्रोद्योग नागपूर शीतल तेली उगले यांची नियुक्ती करण्यात आली। त्यानंतर सोमवार दिनांक 21 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांनी सोलापूर महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला। पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी लागलीच कामाला सुरुवात केली। सर्वप्रथम त्यांनी शहर विकासाला प्राधान्य देत पालिका प्रशासनाच्या कामकाजात शिस्त आणून प्रशासनाबद्दल सर्वसामान्य नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यावर आणि प्रशासनाचं कामकाज लोकाभिमुख करण्यावर विशेष भर दिला। स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित झालेल्या सोलापूरचा चेहरा मोहरा बदलताना त्यांनी यातील अनेक आव्हानांना तितक्याच धाडसी वृत्तीनं सामोरं जात ती लीलया पेलण्याचा प्रयत्न केला आणि अनेक महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले। सोलापूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या समांतर जलवाहिनीच्या कामाचा शासन दरबारी त्यांनी विशेष पाठपुरावा केला आणि या कामाला मोठी गती दिली। तसंच हे काम पूर्णत्वास नेण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण अशी जबाबदारी पार पाडली। सन 2055 पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून शहरातील अंतर्गत पाणीपुरवठा तसंच वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी अमृत 2 या योजनेमधून 946 कोटींचा DPR तयार करण्याचं महत्त्वपूर्ण काम त्यांनी केलं। शहरातील अर्धवट प्रकल्प मार्गी लावण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला। या अंतर्गत भांडवली निधीतून करण्यात येत असलेल्या अर्धवट रस्त्यांची कामं त्यांनी पूर्ण करून घेतली आणि शहरवासियांना मोठा दिलासा दिला। शहरातील वाढतं अतिक्रमण हे चिंताजनक बनत चाललं होतं। यामुळं सर्वसामान्य जनता त्रस्त होती। या संदर्भातही ठोस भूमिका घेत अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम उघडून याला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला। या कारवाईची अतिक्रमणधारकांनी चांगलीच धास्ती घेतली। पालिकेची नाजूक आर्थिक स्थिती ही देखील दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनत चालली होती। विशेष म्हणजे मिळकत कराची थकबाकी ही मोठ्या प्रमाणात वाढू लागली होती। या पार्श्वभूमीवर त्यांनी थकबाकी वसुलीवर विशेष लक्ष केंद्रित करून थकीत कर वसुलीसाठी धडक मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात कर वसुली करून पालिकेची आर्थिक स्थिती चांगली करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी केलेल्या विशेष पाठपुराव्यामुळं सोलापूर महापालिकेच्या तब्बल 429 कोटी 38 लाख रुपयांच्या महत्त्वपूर्ण अशा भुयारी गटार योजनेला शासनानं मंजुरी दिली, जी शहर हद्दवाढ भागातील नागरिकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची ठरली। दरम्यान शासन आदेशानुसार लाड पागे समितीच्या शिफारशींनुसार अत्यंत निपक्षपातीपणानं पालिकेत उमेदवारांना नियुक्त्या देताना त्यांनी एजंटगिरीला चांगलाच आळा घातला। याशिवाय त्यांच्या कारकिर्दीत परीक्षेच्या माध्यमातून थेट भरती प्रक्रिया राबवून ती यशस्वी करून दाखवली। प्रशासनातील अनेक चुकीच्या गोष्टींना चाप लावून त्यांनी वेळ प्रसंगी थेट कारवाईचा बडगा उचलत अधिकारी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात कोणतीही हयगय केली नाही। आयुक्त तथा प्रशासक म्हणून धाडसानं कामकाज करताना कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी त्या पडल्या नाहीत की कोणाच्याही दडपणाखाली येऊन त्यांनी निर्णय बदलले नाहीत। एक महिला अधिकारी किती धाडसानं काम करू शकते, संवेदनशील परिस्थिती कशा पद्धतीनं हाताळू शकते आणि शासन निर्णयाची अंमलबजावणी कशा पद्धतीनं करू शकते हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिल्यानं लेडी सिंघम म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली। विशेषतः श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची सहवीज निर्मिती प्रकल्पाची 92 मीटर उंचीची बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेली चिमणी पाडताना दाखवलेलं धाडस आणि अत्यंत कौशल्यानं हाताळलेली एकूणच परिस्थिती ही अनेकांना त्यांच्या धाडसी कामकाजाची झलक दाखवणारी ठरली। सोलापूर शहर आणि हद्दवाढ भागातील विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊन आपल्या कामाचा विशेष ठसा त्यांनी उमटवला। बहुचर्चित अशा सोलापूर शहर विकास आराखड्यासंदर्भात आलेल्या हरकतींचा विचार करून त्या संदर्भात काय करता येईल याचा विचारही त्यांनी मनापासून करताना अधिकारी जरी बाहेरील असले तरी या शहराच्या विकासासाठी
तळमळ असेल तर कशा पद्धतीनं काम करता येऊ शकतं हे आयुक्त तथा प्रशासक शीतल तेली उगले यांनी आपल्या कारकिर्दीत दाखवून दिलं. निडर वृत्तीनं कामकाज करताना त्यांनी चुकीच्या कामांचं, चुकीच्या गोष्टींचं कधीही समर्थन केलं नाही. सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा यात्रा सोहळा असो की अन्य सणवार उत्सव अथवा महापुरुषांचे जयंती उत्सव सोहळे असोत, नेहमीच त्यांनी महापालिका प्रशासनाचं 100% योगदान देण्याचा प्रयत्न केला. बहुभाषिक अशा सोलापूरच्या संस्कृतीशी एकरूप होताना महिला अधिकारी म्हणून दाखवलेली तत्परता, दिलेलं योगदान आणि केलेलं कामकाज हे सर्वांना भावणारं असंच ठरलं. एक हुशार, कर्तबगार, धाडसी आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या महिला अधिकारी म्हणून ओळख निर्माण केलेल्या लेडी सिंघम अर्थात आयुक्त शीतल तेली उगले यांची सोलापुरातून बदली झाली असली तरी त्यांची सोलापुरातील एकूणच कामगिरी, त्यांची कारकीर्द ही निश्चितच सर्वांच्या स्मरणात राहणारी ठरेल यात वादच नाही.